नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहतोय अनसीन पॅसेज, जो संस्कृत अनिवार्य या विषयामध्ये मॉडेल 3चा भाग आहे. सोपा पार्ट आहे. अनसीन पॅसेज तुम्हाला दिलेला असतो आणि त्याच्यावरच काय करायचं असते, तुम्हाला तिथूनच उत्तर शोधून लिहायचे असतात. आता स्क्रीनवर जो पॅराग्राफ दिसत आहे तो 2019चा विंटरचा आहे. ठीक आहे. बघा प्रश्नाचं स्वरूप कसं असते. खालील उत्तरा वाचून प्रश्नांची उत्तरे संस्कृतात लिहा. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन इन संस्कृत. ठीक आहे. 2019मध्ये विचारलेला पॅराग्राफ बघा काय. अहम पाटलीपुष्पम अस्मि वृन्ते वसामि पवनः मां मंदम मंदम आंदोलयति दिने रविकिरणाः मां विकासयन्ति रात्रौ ज्योत्स्ना मां लालयति मम अनेके वर्णाः श्वेतः पीतः नारङ्गः अरुणः पाटलः च एतेषु रक्तवर्णः जनेभ्यः सर्वाधिकं रोचते यत्र सौन्दर्यकम् अनियतां च कवयः वर्णयितुम् इच्छन्ति मम उपयोगं कुर्वन्ति अहं विवाहादि समारोहेषु मण्डपानां शोभा आत्नोमि जयमालयो अहं विलसामि अहं सुगन्धेन वातावरणं सुरभितं करोमि मम स्वल्पकालजीवनम् अपि लोकहितम् आतनोति अतः पूर्ण विकसतिं मे रूपम् अभिनन्दन्ति जनाः विकसित रूपेण च अहं मानवस्य निराशायं जीवनम् आशामय करोमि. बघा पाटल पुष्प, आता हे नेमकं कोणतं पुष्प आहे हे तर सांगता येणार नाही. संस्कृतमध्ये पाटल पुष्प म्हणत आहे. माझ्या वाचनामध्ये पाटल पुष्प म्हणजे नेमकं कोणतं असं काय आलं नाही. तर पाटल पुष्पाविषयी हा पॅराग्राफ आहे. क्वेश्चन बघा काय. अस्मिन् गद्यांशे कस्य आत्मकथा वर्णिता अस्ति. पाटल पुष्पं कुत्र वसति. पाटल पुष्पस्य कति वर्णाः भवन्ति ते च के सन्ति. पाटल पुष्पस्य स्वल्पकालजीवनम् अपि किम् आत्नोति. पाटल पुष्प मानवस्य जीवनं कथं परिवर्तयति. ठीक आहे. हे प्रश्न झाले. आता एक एक प्रश्नाची उत्तर आपण शोधू. पहिलं म्हणते अस्मिन् गद्यांशे कस्य आत्मकथा वर्णिता अस्ति. या गद्यामध्ये कुणाची आत्मकथा वर्णन केली आहे. आता कस्य शब्दाच्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, एक शब्द टाकायचा. कुणाची केली आहे तर पाटल पुष्पाची केली. अस्मिन् गद्यांशे कस्य आत्मकथा वर्णिता अस्ति, तर आपल्याला सांगायचं पाटल पुष्पस्य, षष्ठी एकवचन. अस्मिन् गद्यांशे पाटल पुष्पस्य आत्मकथा वर्णिता अस्ति. ठीक आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे अस्मिन् गद्यांशे पाटल पुष्पस्य आत्मकथा वर्णिता अस्ति. दुसरा प्रश्न आहे पाटल पुष्पम कुत्र वसति. दुसऱ्याचं उत्तर काय, वृन्ते वसामि. पाटल पुष्प कुठे राहून सांगतो ते वृन्ते. मग काय उत्तर येईल, पाटल पुष्पम वृन्ते वसति. आता तिथे वसामी आहे, इथे आपण वसती लिहित आहोत. का बरं, कारण की आपण तिथे जो वसामी म्हणत आहे तो पाटल पुष्प स्वतःविषयी बोलत आहे. इथे आपण पाटल पुष्पाविषयी बोलत आहोत. म्हणजे पाटल पुष्प काय झालं आपल्या दृष्टीनं तृतीय पुरुष म्हणून पाटल पुष्पम वृन्ते वसति. नंतरचा प्रश्न आहे पाटल पुष्पस्य कति वर्णाः भवन्ति ते चे के सन्ति. आता पाटल पुष्पाच्या याच्यात काय विचारले, वर्ण विचारले. आता बघा तो काय म्हणते, मम अनेके वर्णाः. तर मग पाटल पुष्पस्य अनेके वर्णाः, कतीच्या जागी अनेके
वर्णाः. मग कोणते कोणते आहे? मग श्वेतः, पीतः, नारंगः, अरुणः, रक्तवर्णः च इति. ठीक आहे. त्यांची नावं सांगायचे. पाटलपुष्पस्य अनेके वर्णाः. त्याच्यामध्ये नाव श्वेतः, पीतः, नारंगः, रक्तवर्णः च इति. तर प्रश्न चौथा. पाटलपुष्पस्य स्वल्पकालजीवनं किम आत्मनोति. पण ते पॅराग्राफमध्येच आहे बघा. आता आपल्याला ममच्या ठिकाणी पाटलपुष्पस्य लिहायचे. पुष्पस्य स्वल्पकालजीवनमपि लोकहितम आत्मनोति. काय किम आत्मनोति? लोकहितम आत्मनोति. लोकहित आत्मनोति. पुढे म्हणते पाटलपुष्पम मानवस्य जीवनं कथं परिवर्तते. तर खालती लिहिलं आहे. पाटलपुष्पम मानवस्य निराशामय जीवन आशामयम करोति. ठीक आहे. पाटलपुष्प लिहितो आपण करोति. इथपर्यंत आपल्याला ते लिहायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. या पद्धतीने काय होते, पॅराग्राफ एक येतो आणि तिचंच उत्तर, त्याच पॅराग्राफमधले उत्तर पाहून आपल्याला काय लिहायचे, पॅराग्राफमध्ये लिहायची आहे. ठीक आहे.